नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूपच कमालीचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। रितेश सरपोतदार अजिबात साधासुधा माणूस नाही, तर आपल्या स्वार्थासाठी कुणाचंही आयुष्य बर्बाद करणारा निर्लज्ज माणूस आहे। त्याची मुजोरी, त्याचा माज इतका वाढलाय की कोणालाही रस्त्यावर आणणं, कोणाचं नुकसान करणं त्याच्यासाठी अजिबात अवघड नाहीये। रितेशला वटणीवर आणण्यासाठी प्रेक्षकांनो कमळीने मात्र असा काही डाव आता रचलाय, त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याचा जो काही प्रयत्न सुरू केलाय। पण रितेश सुद्धा प्रेक्षकांनो कमळीला सहजासहजी मानणारा माणूस नाहीये। साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी वापरून त्याने बरोबर आपला डाव साधायचा प्रयत्न केलाय। विशेष म्हणजे रितेश सरपोतदारच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थी त्याच्या विरोधात बोलायला सुद्धा आता घाबरत आहेत। त्याने ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले त्यांचा शोध आता कमळीने घेतलाय। त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न जो काही केलाय, त्यानंतर मात्र रितेशला कमळीचा हा डाव कळला। प्रेक्षकांनो, आता मात्र कमळी रितेशला त्याच्याच जाळ्यात कशी अडकवणारे, महिला आयोगामध्ये त्याची चक्क कंप्लेंट करणारे आणि रितेश सरपोतदार नंतर कमळीसोबत काय नेमकं करणारे हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। होय प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदार आता कसा एक्सपोज होणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। कारण कमळीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी रितेश सरपोतदारला आता मात्र रस्त्यावर आणायचं, त्याची लायकी मात्र आता सगळ्यांना दाखवायची। आजपर्यंत बिन अन्याय त्याने सगळ्यांवर अन्याय केलाय, जीव तोडून टाकलाय लोकांचा। खरं तर आता मात्र कमळीला खूप अडचणी येत असतात, पण कमळीने स्वतःच्या जीवाचं रान करून सगळीकडून ते आधीचे स्टुडंट शोधून मात्र त्यातल्या एका मुलाने मात्र आता कबूल केले की मला धमक्या देऊन माझं पूर्ण करिअर बर्बाद करून टाकलं त्या रितेश सरपोतदारने। त्याच्यासारखा नालायक माणूस नाहीये आणि त्याच्यासारख्या माणसाला मी सुद्धा कधीच सोडणार नाहीये। तर मंडळी, आजचा भाग इतका सुंदर दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र रितेशचा एक जुना स्टुडंट मात्र कमळीला बरोबर सापडलेला असतो। आता कमळीने त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितलंय की हो, मला सुद्धा विजेता क्लासवाल्यांनी खूप त्रास दिला होता, मेंटल टॉर्चर केलं होतं आणि माझा मित्र सुद्धा आहे, त्याला सुद्धा आता तुझ्यासारखं न विचारता बॅनरवर फोटो वगैरे लावला होता, कारण तो सुद्धा हुशार होता आणि त्याचं आयुष्य तुझ्यासारखंच बर्बाद करायचा प्रयत्न केला होता। पण कमळी, तू मात्र आता स्ट्रॉंग आहेस, पण माझा मित्र मात्र त्याने त्याचं आयुष्य संपवून टाकलं होतं। आता मात्र इतका हुशार विद्यार्थी आता घरी काम करतो आहे, त्याला काहीही आता मिळत नाहीये, ना नोकरी ना कामधंदा, त्याच्याकडे जगण्याची आता काही उमेदच राहिलेली नाहीये। त्याच्याकडून सगळं त्याचं आता या रितेश सरपोतदारने हिसकावून घेतलं होतं। इकडे मात्र प्रेक्षकांनो, कमळीला जेव्हा तो स्टुडंट सगळं सांगतो, आता मात्र त्या पोराविषयी कमळीला सुद्धा वाईट वाटतं। कमळी म्हणते, दादा प्लीज मला त्याला भेटता येईल का, मला त्याला बोलता येईल का, तो माझ्याशी बोलेल का? तेव्हा मात्र तो म्हणतो, नक्कीच, तुझ्यासारखी सत्याला न्याय देणारी मुलगी मात्र त्याला आता गरज होती तिची, म्हणून तू आता लवकर जाऊन तिला भेट, मी येतो तुझ्यासोबत। कमळी मात्र म्हणते, दादा प्लीज आपण दोघं जाऊ आणि त्यांच्या घरी जाऊन त्याला सगळा काही घडलेला प्रकार सांगते, कसं तिच्यासोबत तो सरपोतदार वागला, कसा तिचा फोटो वापरून तिचा आता इकडे गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला। तेव्हा मात्र सेम टू सेम माझ्याबरोबर हेच घडलंय, मला सुद्धा न विचारता त्याने माझा फोटो बॅनरवर लावला आणि माझ्यावर सुद्धा अन्याय केला। मी सुद्धा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने माझं आयुष्यच आता बर्बाद करून टाकलं। मला इतका त्रास दिला ना, आज माझी जी अवस्था आहे सगळी त्या सरपोतदारमुळेच आहे, विजेता क्लासेसमुळेच आहे। कमळी मात्र त्याचं सगळं बोलणं ऐकून घेते। कमळी मात्र प्रेक्षकांनो आता ठरवते, जोपर्यंत आपण सगळी मिळून आता त्याच्या विरोधात उठत नाहीये तोपर्यंत आपलं काही होणार नाहीये। तेव्हा तो म्हणतो, ताई मला एक गोष्ट सांगा की त्याने तुमचा वापर कसा केला, मला तर वेठीस धरलंच होतं, पण आता तुमच्यासारखी हुशार मुलगी मात्र न घाबरता निडरपणे त्याला आता तोंड देतीये। खरं तर मला खूप चांगलं वाटतं, माझ्या आईबाबांना त्याने गुंड पाठवून मारले होते, धमक्या दिल्या होत्या, त्रास दिला होता, म्हणून मी घाबरलो, कारण माझ्यावर माझ्या आईवडिलांचं पूर्ण आयुष्य आहे, मला नोकरी नाही, धंदा नाही, काहीच नाही, म्हणून मी आता त्याच्या नादाला लागलेलो नाहीये। अक्षरशः आम्हाला दिवसातून एकदा सुद्धा जेवायला मिळायचे वांदे झाले होते, इतकं अवस्था आमची खराब झाली फक्त आणि फक्त त्या रितेश सरपोतदारमुळे। आता मात्र कमळी म्हणते, जे काही तुम्ही भोगले ना, तुम्ही आता फक्त माझ्यासोबत राहा। इकडे तो मुलगा आणि त्याचे आईबाबा सगळे तयार होतात, कारण तो मुलगा खूप पोटतिडकीने सांगतो की आमच्या घरात कुणालाही काम भेटत नव्हतं, आम्हाला ज्यांनी काम दिलं त्याला
रितेश सरपोतदार सरळ आता गुंड पाठवून धमकी द्यायचा. आमचं सगळं राशन पाणीसुद्धा त्यांनी बंद करून टाकलं होतं. तो एक नंबरचा खालच्या पातळीला जाणारा गुंड आहे. त्याने ट्युशनच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली फक्त बिझनेस चालू केला आहे. आता मात्र आपल्या सगळ्या सामान्य लोकांना किती काय होणार ना, आपण कसं त्याला फेस करणार, आपण कसं त्याच्या विरोधात जाणार. आता मात्र कमळी म्हणते, हे बघा तुम्ही फक्त आता एक गोष्ट करायची आहे, तुम्ही जे काही बोललात ना ते सोशल मीडियावर आपण टाकायचं. जसं आपण सोशल मीडियावर तुमची रील वगैरे बनवून टाकली तेव्हा मात्र आपण या माणसाला चांगलंच आता एक्सपोज करू शकतो. तो माणूस म्हणतो, नाही नाही माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या आईवडिलांना काही होता कामा नाही. कमळी मात्र म्हणते, काही होणार नाही आहे, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. राजन काका आहेत आपल्या पाठीशी. अहो राजन महाजन खूप मोठे लोक आहेत इथले. अन्नपूर्णा आजी आहेत ना, त्यांनासुद्धा तुम्ही ओळखता. इकडे मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजन काका आपल्याला मदत करणार आहेत. होय प्रेक्षकांनो, कमळीने अशी काही तिकडम लावलेली असते कारण कमळी ॲक्च्युअलमध्ये खूप हुशार असते, खूप चांगली आणि सज्जन मुलगी. पण रितेश सरपोतदार मात्र आता तिला एवढा मोठ्या याच्याने फसवतोय. दुसरीकडे जेव्हा कमळीने अन्नपूर्णा आजीला सगळं सांगितलेलं असतं, अन्नपूर्णा आजीने डिसाईड केले की मला आता रितेशला भेटायचे, मी रितेशला जाब विचारणार आहे, खरंच तू असं काही करतोयस का, तू याच्यामध्ये का लोकांना फसवतोस. तेव्हा मात्र जेव्हा प्रेक्षकांनो आजी रितेशला भेटायला विजेता क्लासेसमध्ये जातात तेव्हा त्याला ते विचारतात, काय रितेश काय चाललंय तुझं, तुझ्या कंप्लेंट आल्यात माझ्या कानावर. तेव्हा मात्र रितेश अजिबात बोलत नाही आहे. अन्नपूर्णा आजी त्यांना काहीच माहीत नाही आहे, असंच नॉर्मल कॅज्युअल त्याला भेटायला जातात. आणि तेव्हा मात्र आजीसमोर प्रेक्षकांनो तो रितेश खूप नाटक करत असतो. आजी आता विचारतात, तू कमळीला ओळखतोस. रितेश मात्र आता बोलतो, कमळी नावाची मुलगी आहे, खूप हुशार मुलगी आहे, तुझ्या क्लासेसमध्ये आहे का ती, कारण तुझ्या बॅनरवर तिचे फोटो दिसले रितेश मला. रितेश जर खोटं बोलला तर अन्नपूर्णा आजी बरोबर त्याला पकडणार. त्या हेतूनेच त्यांनी आता त्याला प्रश्न केलेले असतात. मला एक सांग रितेश, तुझ्या बॅनरवर कमळीचे फोटो आहेत, अरे ती आमच्याच कॉलेजची स्टुडंट आहे ना. तेव्हा रितेश मात्र काहीच बोलत नाही आहे. प्रेक्षकांनो, जेव्हा आता आजीला कळून चुकलंय की रितेश सरपोतदार खोटं बोलतोय, त्याने कमळीला फसवून तिचा फोटो बॅनरवरती छापलाय, तेव्हा मात्र आजीला कळून चुकतं. आजीने आता SP ला डायरेक्ट फोन केलेला असतो. तिकडे मोठे ऑफिसर आलेले असतात. अन्नपूर्णा आजीकडे बघून रितेश मात्र बोलतो, आजी कसं आहे ना, तुम्हाला सांगू का, हे कमळी वगैरे आता माझ्याकडे आले होते पण माझ्याकडे क्लास वगैरे केला नाही, पण ती मुलगी हुशार आहे असं तो एकाचे 4 लावून सांगतो. पण आजीला कळून चुकतं की हा खोटं बोलतोय, कमळीला तो ओळखतच नाही आहे. मग अरे तू ओळखत नाहीस तर मग तिचा फोटो तुझ्या बॅनरवर कसा काय आला. खऱ्याचा आता सहारा घ्यायचा असतो रितेश, तू कशाला खोटं बोलून त्या कमळीचा, ती कमळी अजिबात चांगली मुलगी नाही आहे. अरे त्या कमळीचा फोटो लावला तर तुझी स्टुडंट कमी होतील. अन्नपूर्णा आजीने मात्र डबल गेम त्याच्यासोबत केलेला असतो आणि रितेश सरपोतदार बरोबर अन्नपूर्णा आजीच्या बातमीमध्ये म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये आता फसलेला असतो. इकडे कमळीने त्या स्टुडंटसोबत प्रेक्षकांनो मिळून एक व्हिडिओ बनवून सटासट आता सोशल मीडियावर अपलोड केलेला असतो. असा काही रितेश सरपोतदारचा काळा चिठ्ठा आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय ना. कमळीने काहीही मागचा पुढचा विचार न करता राजन काकाच्या साथीने, ऋषी साहेबाच्या सपोर्टने सगळं आता सोशल मीडियावर व्हायरल केलेला असतो. आता मात्र इतके कमेंट्स, इतके व्हिडिओ व्हायरल झाले आणि आता त्या रितेश सरपोतदारला मात्र उत्तर देणं भाग आहे. तो काय वागतोय काय नाही, किती लोकांना त्यांनी आत्तापर्यंत फसवलंय, त्याच्या ट्युशनमधल्या किती लोकांना आता त्यांनी उल्लू बनवले, त्याच्या क्लासेसमध्ये नसलेल्या लोकांचे फोटो त्याने बॅनरवर छापले. त्याला आता तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे. कमळी आणि तिच्या मित्रांनी प्रेक्षकांनो रितेश सरपोतदारचं सगळं बिंग मात्र फोडलेलं असतं. रितेश सरपोतदारच्या घरावर सगळा मोर्चा निघालेला असतो. सगळ्या बायका, माणसं, सगळे जे काही पॅरेंट्स आत्तापर्यंत त्याच्या त्रासाला कंटाळलेले होते, सगळ्यांनी कमळीला आता साथ दिलेला असतो. ऋषीने आणि साहेबांनी मिळून सगळी कमळीच्या सिक्युरिटीची जबाबदारी घेतलेली असते. कमळीच्या मागे राहून कमळीला काहीही न होऊ देता तिचं सगळं काम मात्र आता फत्ते झालेलं असतं. कमळी अगदी बिंदास्त असते कारण कमळीला माहिती आहे मी ज्या अर्थाने खरं बोलतीये. कमळीची हिंमत बघून मात्र सगळ्या लोकांना हिंमत आली आहे. प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदारच्या विजेता क्लासेसमध्ये जाऊन या लोकांनी तुफान राडा केलेला असतो. आता मात्र रितेश सरपोतदारच्या सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो कमळीने त्याला जाब विचारलाय आणि 2 थोबाडीत त्याच्या दिलेल्या असतात. आता मात्र रितेश सरपोतदारचा तो स्वतः जो स्टुडंट होता, ज्याच्या आयुष्याची त्याने वाट लावली, त्याने तर त्याच्या अंगावर अक्षरशः काळ्या कलरची शाई फेकली आहे. रितेश सरपोतदार, तुझ्या कर्माची फळं मिळाली आहेत. तुला आता कोणीच सोडणार नाही, तुझ्या ट्युशनमध्ये कोणीच आता क्लास लावणार नाही आहे. आणि इकडे मात्र
प्रेक्षकांनो सोशल मीडियाचे व्हिडिओ असे काही व्हायरल झाले आणि तो रितेश मात्र त्याची बोलती बंद. त्याने जाणून बुजून आत्तापर्यंत सगळं केले, खूप पोरांची आयुष्य उद्ध्वस्त केली. आता मात्र त्याचा विजेता क्लास, त्याचं आयुष्य, त्याचं करिअर सगळं उद्ध्वस्त झाले प्रेक्षकांनो. एका खोट्यामुळे रितेश सरपोतदारचं सगळं बिंग कमळीने मात्र फोडलेलं असतं. कमळी म्हणते, तुला मी सांगितलं होतं ना, तू माझी लायकी काढली होती ना, पण एका तुझ्या खोट्यामुळे तुला आज मी रस्त्यावर आणलं. मी तुला सांगितलं होतं मी कोल्हापूरची लेक आहे, माझ्या नादाला लागू नको. आता मात्र अन्नपूर्णा आजी, राजन, ऋषी, नयनतारा सगळ्यांच्या समोर रितेश सरपोतदारचं खरं रूप, त्याचा खरा चेहरा मात्र समोर आलेला असतो. प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आजीने मात्र आता रिक्वेस्ट केली आहे वरच्या लेवलला की त्याच्या ट्युशनचं जे काही आता सर्टिफिकेट आहे ते मात्र कॅन्सल झालं पाहिजे. त्याला अजिबात आता पुढे क्लासेस चालवायची परमिशन देऊ नका, असं आता आजीने कलेक्टर लेवलला अर्ज केलेला असतो. कमळीने मात्र आता तिच्या मित्रांच्या सोबत, सगळ्या पॅरेंट स्टुडंटसोबत रितेश सरपोतदारच्या तोंडाला काळं फासून सगळं त्याचं थोतांड, त्याचं भिंग मात्र फोडलेलं असतं. आता मात्र प्रेक्षकांनो, सरपोतदारचा रितेश जो काही आहे कमळीला मारण्यासाठी गुंड पाठवणारे आणि ते गुंड कमळीला काय करणार. कमळीच्या आता इकडे इज्जतीला सुद्धा भीती आलेली असते आणि तिच्या आता आयुष्याला बर्बाद करणार का रितेश सरपोतदार, आता कुठल्या थरापर्यंत जाणार, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच कमळी मालिकेचे येणारे जबरदस्त एपिसोड आणि येणारे धमाकेदार ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.